तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्र हो, आज 1 फेब्रुवारी 2026 रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी अर्थसंकल्प मांडलेला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये शेतीकरिता, कृषी मंत्रालयाकरिता, शेतकऱ्यांकरिता काय-काय, किती तरतूद केलेली आहे आणि ज्या तरतुदीनुसार या तरतुदीमध्ये काय-काय गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोप्या आणि सरळ भाषेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. तर मित्र अर्थसंकल्पांमध्ये शेतकऱ्यांकरिता म्हणजे कृषी मंत्रालयाकरिता जवळपास 1.37 लाख कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. जी इथून पुढील वर्षभर या 1.37 लाख कोटी रुपयाचा जो निधी आहे तो शेती याकरिता, कृषीकरिता वापरण्यात येणार आहे आणि तो कशा-कशामध्ये वापरणार आहे ते आपण पाहणार आहोत मित्रांनो. ज्यामध्ये नारळ संशोधन केंद्र आहे मित्रांनो. नारळ संशोधन स्थापन नारळ संशोधन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे, ज्याचा फायदा जवळपास 3 कोटी शेतकऱ्यांना होणार असल्याचं सांगितलं जात आहे मित्रांनो. त्याच्या व्यतिरिक्त पशुपालन, दुग्ध व्यवसायाकरिताचे सुद्धा अनुदान वाढवणार असण्याचं सांगितलेलं आहे मित्रांनो. सोबतच काजू, कोको ब्रँडला सुद्धा जागतिक दर्जा मिळवून देणार असल्याचं सुद्धा या बजेटच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीकरिता प्रयत्न करणार असल्याचं सुद्धा बोललोय मित्रांनो. या व्यतिरिक्त 500 एकात्मिक मत्स्य केंद्र उभारणार असल्याचं सुद्धा या बजेट दरम्यान सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. मित्रहो, याच्या व्यतिरिक्त दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुटपालन हे सुद्धा अधिक मजबूत करणार असल्याचं सुद्धा बोलल्या गेलं मित्रांनो. या व्यतिरिक्त चंदन, नारळ आणि काजू या पिकांना सुद्धा चालना देण्यात येणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त ईशान्य भारतात बदाम आणि शेंगदाण्याचं उत्पादन वाढवण्यावर सुद्धा सरकारचा भर असणार आहे. हे सुद्धा या बजेट दरम्यान कृषीकरिता सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. ज्यामध्ये 1.37 लाख कोटीची तरतूद आहे. त्यामध्ये या सर्व गोष्टी आहेत मित्रांनो. ज्यामध्ये आयातीवर सुद्धा अवलंबित्व जे आहे आपलं ते कमी करणार आहे मित्रांनो. सोबतच मत्स्य व्यवसायामध्ये सुद्धा महिलांना सहभाग जो आहे महिलांचा तो वाढवणार असल्याचं सुद्धा सांगण्यात आलं. या व्यतिरिक्त सागरी किनारपट्टी आणि ईशान्येकडील शेतकऱ्यांना सुद्धा मदत करणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. सोबतच शेतकऱ्यांचं जे उत्पन्न आहे ते वाढवण्यासाठी सुद्धा नवीन पर्याय तपासणार असल्याचं बोलल्या गेलेलं आहे मित्रांनो. तर मित्र आता नेहमीप्रमाणे दरवर्षी जेव्हा बजेट सादर होते शेतीकरिता, कृषीकरिता शेतकऱ्यांना खूप मोठ्या आशा असतात मित्रांनो. परंतु आजचं जे बजेट आता जाहीर करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये जे 1.37 लाख कोटी रुपयाची तरतूद कृषी मंत्रालयाकरिता सांगण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये सुद्धा कोणत्या-कोणत्या गोष्टी आहेत ते मी आपल्या सर्वांपर्यंत एकदम सोप्या सरळ भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो. परंतु खरोखरच हे जे बजेट आहे ते कृषीकरिता, शेतीकरिता, शेतकऱ्यांकरिता लाख मोलाचं आहे का? उपयोगी आहे का? यामधून ज्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांकरिता उपयोगी ठरणार आहेत का? शेतीचा हमीभाव, इतर शेतीकरिता ज्या सुविधा, सिंचन सुविधा, 24 तास वीज बिल, त्या व्यतिरिक्त चांगले दर्जेदार रस्ते, दर्जेदार समित्या, शेतकऱ्यांकरिता आवश्यक त्या ज्या आवश्यक होत्या त्या सुविधा याच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहे का? मागच्या 2 ते 3 वर्षापासून बजेट सादर होण्या अगोदर खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांकरिता म्हणजे शेतकऱ्यांकरिता राबवण्यात येणारी पीएम किसान योजना जी आहे त्या पीएम किसान योजना निधीचं जे अनुदान आहे ते सुद्धा कुठे ना कुठे वाढवणे आवश्यक होतं. ते सुद्धा वाढवण्यात आलेलं नाहीये. खऱ्या अर्थाने कर्जमाफी संदर्भात तिथून सुद्धा बोलण्या जावं ही सुद्धा शेतकऱ्यांना अपेक्षा होती. कारण की सर्वच राज्यामध्ये सर्वदूर शेतकऱ्यांमध्ये खूप मोठा कर्जाचा बोजा सुद्धा वाढलेला आहे. तर मित्रहो, हे तर झालं राज्य शासनाकडून अर्थमंत्र्यांकडून जे सादर करण्यात आलेलं आहे ते बजेट. परंतु मित्रहो, तुम्हा सर्व शेतकरी बांधवांना हे बजेट कसं उपयोगी वाटलं का अनुपयोगी वाटलं, चांगलं वाटलं, तोट्याचं वाटलं किंवा शून्य वाटलं? तुमच्या काय ज्या कमेंट असतील, काय ज्या प्रतिक्रिया असतील किंवा तुम्हाला या बजेटकडून यावर्षी काय अपेक्षा होत्या? तुम्हाला काय हवं होतं शेतकरी बांधवांना? हे तुमचं जे मनोगत आहे, तुमच्या इच्छा, आकांक्षा, तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच या कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो. जेणेकरून सर्वदूर तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत आणि शेतकरी बांधवांच्या ज्या इच्छा आहेत त्या कुठे ना कुठे राज्य शासनापर्यंत, केंद्र शासनापर्यंत पोहोचतील. कारण की आता पुढच्या महिन्यामध्ये परत एकदा राज्याचं सुद्धा बजेट जाहीर होणार आहे. त्यावेळेस राज्याचं बजेट आखत असताना, राज्याचं बजेट जाहीर करत असताना कदाचित तुमच्या भावनांचा विचार जर केला गेला आणि त्या बजेटच्या माध्यमातून थोडीफार तरतूद तुमच्या मनासारखी झाली, तर कदाचित कुठे ना कुठे तेवढी तरी एक मदत होईल, एक लाभ होईल शेतकरी बांधवांना. त्यांच्या विचाराचा, त्यांच्या मताचा, त्यांच्या इच्छा आकांक्षाचा विचार केला जाऊ ही अपेक्षा इथून पुढच्या
जाहीर होणाऱ्या राज्याच्या बजेटकडून अर्थसंकल्पाकडून आपण ठेवू शकतो मित्रांनो. कारण केंद्राचं जे बजेट अर्थसंकल्प जाहीर करण्यात आलेला आहे, ते कसं जाहीर करण्यात आलेलं आहे, केवढी तरतूद करण्यात आलेली आहे, त्या तरतुदीमध्ये कोणत्या गोष्टी आहेत, आपण खूप कमी शब्दामध्ये सोप्या भाषेत समजण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. या व्यतिरिक्त बजेट संदर्भात राज्य शासन, केंद्र शासन यांच्या संदर्भात तुमच्या काही इच्छा, आकांक्षा, उपदेश, काही तुमचे सल्ले असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो. त्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या आमच्या सर्व शेतकरी बांधवांच्या चर्चेच्या माध्यमातून एक कुठे ना कुठे संवाद साधण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो. तर मित्रहो, आशा करतो नेहमीप्रमाणे हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला सोप्या भाषेत समजून सांगण्याचा जो मी प्रयत्न केलेला आहे तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल. या व्हिडिओवर कोणी नवीन असेल तर त्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे, तुम्हाला विश्वासार्हता या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा याच्या अगोदरच्या माझे व्हिडिओ पाहिलेले असतील तर वाटली असेल, उपयोगी वाटत असतील, वेळोवेळी मी या तरच या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी तुम्हाला वेळोवेळी महत्त्वपूर्ण विश्वासार्ह माहिती सर्वात अगोदर पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकेल. करिता चॅनल सोबतच माझ्या पेजला सुद्धा फॉलो करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या, बेल आयकॉनचे बटन दाबून घ्या आणि इतर शेतकरी पुत्रांपर्यंत, शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून बजेटमध्ये 1.37 लाख कोटी रुपयाची जी एक तरतूद करण्यात आलेली आहे कृषी मंत्रालयाकरिताची, ती त्या सर्वांपर्यंत पोहोचेल. तर मित्रो, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या आमच्या उपयोगी माहितीसह. तुर्तास या व्हिडिओमध्ये एवढेच थांबूया. धन्यवाद मित्र.